नमस्कार. ANN न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. ऐकूया आज दिनांक 26 जून 2025 ते गुन्हेविषयक बातमीपत्र. बिल्डरच्या नावाने बनावट बँक खाते उघडून 38 लाखांचे गृहकर्ज लाटले. पिंपरी चिंचवडमध्ये युको बँकेची 38 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपी प्रकाश नरेन निहालानी यांनी बिल्डरच्या नावाने बनावट बँक खाते उघडून आणि खोटे कागदपत्रे सादर करून गृहकर्ज लाटले. त्याने 2 वर्षे कर्जाचे हप्ते भरून बँकेचा विश्वास संपादन केला आणि नंतर बिल्डरसोबतचा करार रद्द करून घेतला. MIDC भोसरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. बावधनमध्ये हॉटेलमध्ये तोडफोड आणि वेटर आणि मालकाला मारहाण. बावधन येथील आशापुरा हॉटेलमध्ये 23 जून रोजी दुपारी 1:15 वाजता आदित्य बिचौडे आणि त्याच्या 3 साथीदारांनी हॉटेलमध्ये तोडफोड करून वेटर आणि मालकाला मारहाण केली. आरोपींनी वेटरच्या डोक्यात स्टीलच्या कड्याने वार करून दहशत निर्माण केली. बावधन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पिंपळे गुरव येथे घरात घुसून डोक्यात हातोडीचे घाव. पिंपळे गुरव येथील गुलमोहर कॉलनीमध्ये 23 जून रोजी सकाळी 11 वाजता समर्थ महावीर सुतार या आरोपीने वैभव गणघरे यांच्या डोक्यात हातोडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सांगवी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भोसरीमध्ये लोखंडी रॉडने महिला व पुरुषाला मारहाण. भोसरी येथील सार्थक हॉटेलजवळ 23 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीला आणि त्यांच्या भाच्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. सूरज गायकवाड आणि कुमार रामभाऊ ठोके या आरोपींनी हे कृत्य केले. भोसरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. देहुरोडमध्ये मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू. देहुरोड येथील जुना पुणे-मुंबई हायवे रोडवर 30 मे रोजी मध्यरात्री एका मोटारसायकल अपघातात प्रशांत बसवराज रेड्डी या युवकाचा मृत्यू झाला. अमर हुलेप्पा गुंगे हा मित्र भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या पट्टीला धडकून हा अपघात झाला. देहुरोड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तळेगाव दाभाडे येथे 30,000 रुपयांचा गुटखा जप्त. तळेगाव दाभाडे येथील आनंद किराणा स्टोअरजवळ 24 जून रोजी दुपारी 2:30 वाजता 30,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त करण्यात आला. पियुष आनंद अगरवाल या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवडमध्ये गावठी पिस्तूल जप्त, एकाला अटक. चिंचवडमधील रानमळा हॉटेलजवळ 24 जून रोजी रात्री 8:15 वाजता अवैध अग्निशस्त्र बाळगण्याप्रकरणी विशाल सुनील काळे या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 48,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. शिरगावमध्ये हातभट्टी दारूचे 2,000 लिटर रसायन जप्त. महिला आरोपी फरार. मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावच्या हद्दीत 24 जून रोजी रात्री 8:30 वाजता अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 2,000 लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 70,000 रुपयांकिमतीचे हे रसायन जप्त करण्यात आले आहे आणि आरोपी महिला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली. शिरगाव पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. कोंडव्यात 4 अनोळखी गुंडांकडून हल्ला, 1 जण गंभीर जखमी. कोंडव्या येथील AS प्रो गोडाऊनमध्ये 22 जून रोजी पहाटे 2 वाजता 4 अनोळखी इस्मांनी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात हत्याराने वार करून ज्वलनशील पदार्थही अंगावर टाकला. कोंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खडकी मेट्रो स्टेशनखाली मारामारी, सोन्याची बाळी लंपास. खडकी येथील बोपोडी मेट्रो स्टेशनखाली दुपारी 12:30 वाजता वाहनाला कट मारल्याच्या वादातून मारामारी झाली. अज्ञात आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या कानातील 9,500 रुपयांची सोन्याची बाळी हिसकावून घेतली. खडकी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. येरवडा येथे पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला. येरवडा येथील सावंत पेट्रोल पंप ते कॉमर झोनपर्यंत 23 जून रोजी रात्री 9:15 वाजता पायी चालणाऱ्या एका व्यक्तीचा 20,000 रुपयांचा मोबाईल मोटारसायकलवरील 2 अनोळखी इस्मांनी हिसकावून नेला. येरवडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वाघोलीमध्ये घरफोडी, 1.25 लाख रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास. वाघोलीतील कदम हॉस्पिटलजवळ 16 जून रोजी दुपारी 1 ते 3:15 वाजताच्या दरम्यान एका बंद घरात घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने मुख्य दाराचे कुलूप उचकटून कपाटातील 10,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1,24,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाघोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. स्वारगेट येथे बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला. स्वारगेट येथील PMPL बस स्टॉपवर 24 जून रोजी सायंकाळी 5 ते 5:15 वाजता बसमध्ये चढताना एका 69 वर्ष महिलेची 50,000 रुपयांची सोन्याची बांगडी गर्दीचा फायदा घेऊन चोरीला गेली. स्वारगेट पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. विमानतळ परिसरात मृत अर्भक टाकून दिले, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. विमाननगर येथील देवकर प्लॉटजवळ 24 जून रोजी दुपारी 2 वाजता मृत स्त्री अर्भकाला टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लेडीज वॉशरूमच्या लगत साचलेल्या पाण्यात हे अर्भक सापडले आहे. विमानतळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या होत्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महत्त्वाच्या गुन्हेगारी घटना. पुढील बातमीपत्रात पुन्हा भेटूयात. धन्यवाद.